हॅलो यूट्यूब फॅमिली, मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे. 4 ब्लाऊज आहेत माझ्याकडे आता डिझाईन केलेले, जे की 2 आहेत ते बोटनेकमध्ये आहेत आणि 2 आहेत ते सिम्पलमध्ये आहेत. तर चला तर पाहूया हे 4 ब्लाऊज मी कसे डिझाईन केलेले आहेत, एक एक करून तुम्हाला दाखवते. तर माझ्या चॅनलचं नाव आहे भाग्य क्रिएशन. तर तुम्हाला माझे ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा. असा हा बोटनेकमध्ये आहे आणि तुम्हाला फ्रंट पंचकोनीमध्ये दिलेला आहे, जो की आपण इंग्लिशमध्ये डायमंड शेप म्हणतो. तुम्हाला दाखवतो तो शेप कसा आहे. आणि हा ब्लाऊज जो बनलेला आहे तो 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये बनलेला आहे. बघा इथे मला दिसत असेल 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये बनलेला आहे. म्हणजे इथे क्रॉसपट्टी येते आपली, जी नॉर्मल क्रॉसपट्टी जशी आपण ब्लाऊजला लावतो तशी. आणि ह्याचे स्लीव्ज जे आपण दिलेले आहे ते एल्बो स्लीव्ज दिलेलो आहोत. तर बॅक असा दिसत आहे. बघा, घातल्यानंतर पाठीमागे असा राऊंड नेक दिसतो. ओके, आता आहे हा नुसता गोल गळा दिलेला आहे पाठीमागे आणि फ्रंट असा 4 टक्समध्ये बनलेला आहे. बघा इथे 4 टक्समध्ये छान असा पफ दिलेला आहे. जर तुम्हाला कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याची स्लीव्ज 6 इंचाची दिलेली आहे. ओके, तर पाठीमागं पुढं राऊंड नेक आहे. आता हा नेटचा प्रिन्सेस कटमध्ये बनलेला आहे विदाऊट पेडेड. पुढे बोट नेक आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता, पाठीमागे असे आय शेप दिलेला आहे. ते नेकी घातल्यानंतर खूप छान लुक येतो. आय शेप घातल्यानंतर खूप छान दिसतो हा लुक. आणि याची स्लीव्ज फुल लेंथ दिलेली आहे. आता नेक्स्ट ब्लाऊज आहे हा गोलगळ्यामध्ये दोरी पाईपिंगमध्ये बनवलेला आहे आणि छान असे दोरी देऊन लटकन दिलेले आहेत आणि एल्बोपर्यंत स्लीव्ज देऊन पफ बनवलेला आहे. आणि फ्रंट याचा राऊंडच दिलेला आहे, 4 टक्समधले बनलेला आहे. बघा इथे 4 टक्समध्ये. आणि तुम्हाला याची आता एक जणांचं काय होतं तर इथे जॉईंट येत नाही. इथे पाहू शकता चारी लाईन्स एका ठिकाणी येत आहेत. तर एक जणांचं खाली वर होतं, ते कसं ॲडजस्ट करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. जर तुम्हाला कटिंग अँड स्टिचिंगचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा आहे ब्लाऊज डिझाईनचा फर्स्ट पार्ट. आता मी नेक्स्ट जो टाकेन तो सेकंड.